मोठे ढग निघून काय फायदा नव्हता भाऊ, कारण पाऊसच येत नव्हता, पण ऊन पण येत सावली पण येत नव्हती. म्हटलं जाऊ दे आता इथं पाय भाऊ, आमच्याकडे कशी डॉन आहेत का तुमच्याकडे अशी थंड पाण्यात मस्त आराम करतोय भाऊ. चला म्हटलं आपलं तर काय भाऊ, इथं कांदे लावायचं आणि भरायचं उन्हामध्ये. मग म्हटलं चला भाऊ, आपले काम आहे आपल्याला करावंच लागणार आहे. त्याला काय तू कुठं पण जाईन तरी डाव मारून खाऊन येईन, आपल्या थोडं भेटणार आहे. मग काय आपण निघाल कांदे लाव. चला राम राम मंडळी, केली ना भाऊ आपण ब्लॉगची सुरुवात. सकाळी सकाळी आलो भाऊ डायरेक्ट इथं गॅरेज म्हणजे आपल्या गाडीला नवीन कोपरी टाकायची होती भाऊ. मग काय नवी झाली ना भाऊ गाडी कोपरी टाकून, त्याच्यानंतर डायरेक्ट आलो वावरात आपण बाजरी भरण्यासाठी. मग काय बाजरी वगैरे भरलं भाऊ, पाणी विहिरीचं किती खाली गेलं म्हटलं. इथून पाण्यासाठी डेंजर चक्कर येत होते भाऊ. म्हटलं जाऊ दे आता पाणी पाहायचं नाही भाऊ, जर का आपल्याला चक्कर आली जर का गेलो तर मग असं बोलायचं. मग काय आपण डायरेक्ट आलो भाऊ वावरात शेतामध्ये. आपली सावलीचा फाईलचा असेल, कारण आपले 2-2:30 वाजले दुपारचे 2-2:30 वाजले होते. असं काम पण निघत होता आणि इतकं ऊन तापत होतं ना डेंजरवालं. एवढे मोठे ढग निघून काय फायदा नव्हता भाऊ, कारण पाऊसच येत नव्हता, पण ऊन पण येत सावली पण येत नव्हती. म्हटलं जाऊ दे आता इथं पाय भाऊ, आमच्याकडे कशी डॉन आहेत का तुमच्याकडे अशी थंड पाण्यात मस्त आराम करतोय भाऊ. चला म्हटलं आपलं तर काय भाऊ, इथं कांदे लावायचं आणि भरायचं उन्हामध्ये. मग म्हटलं चला भाऊ, आपले काम आहे आपल्याला करावंच लागणार आहे. त्याला काय तू कुठं पण जाईन तरी डाव मारून खाऊन येईन, आपल्या थोडं भेटणार आहे. मग काय आपण निघाल कांदे लावत होतो. मग घरी आल्यावर काय भाऊ, आपल्याला चहा प्यायचा होता, गॅस संपला त्याच्यामुळे चुलीवरचा चहा पिऊ म्हटलं. चला भाऊ म्हटलं, पण भाऊ मग काय तुम्ही एक चुकी करता, तुम्ही फॉलोच करत नाही, सबस्क्राईब करून घ्या ना. मग चला आजचा व्लॉग इथं चेंज करू, भेटूया नवीन व्लॉग.